नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जर तुम्ही अशी SUV शोधताय जिचा मायलेज चांगला असेल, त्याची रिलायबिलिटी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे हाय रिसेल व्हॅल्यू असेल, तर ही फ्रॉन्क्स अशी गाडी आहे जी तुमच्यासाठी एक चांगला चॉईस ठरेल. आणि त्याच्यामध्येच त्याचं जे डेल्टा व्हेरियंट आहे ना, ते मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. असे रिकॉर्ड फीचर्स दिलेत जेणेकरून तुमचं काम बनणार आहे. गाडीची एक शोरूम प्राईस आहे फक्त ₹7,64,000. याला मारुतीवाले बोलतात SUV. याला जर SUV म्हणत असाल तर वॅगनरवाले काय म्हणतील, मला काय SUV म्हणत नाही. बाय द वे, दिस इज मारुती फ्रॉन्क्स आणि या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासोबत घेऊन येतोय. तर मित्रांनो, हा याचा फ्रंट प्रोफाईल आहे. अशा प्रकारची तुम्हाला की मिळते. लॉक अनलॉक करायला बटन आहे, सिम्पल की. बाय द वे, याला की कवर टाकलेला आहे. ओके. आणि खूप सुंदर असा हा कवर आहे. ओके. लॉक कराल, अनलॉक करायला सिंगल साऊंड आहे. तुम्हाला पण माहिती आहे प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स, फॉग लॅम्प्स याच्यात मिळत नाही आहे. इथे तुम्हाला पार्किंग लाईट सुद्धा मिळणार आहे. असा काही प्रोफाईल आहे. DRL याच्यामध्ये मित्रांनो मिळत नाही. समोरचं तुम्हाला ही सिग्नेचर ग्रिल आणि हा फ्रॉन्क्सचा लोगो ग्रँड विट्रासारखी तुम्हाला ही गाडी नक्की वाटणार आहे. साईडनं बोलायचं झालं तर अशा प्रकारचे तुम्हाला मॅकफर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पुढे आणि पाठीमागे रिअर ट्विस्ट बीमचे सस्पेन्शन पाहायला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये ना 190 mm ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. त्याच्यामुळं का मारुतीवाले याला SUV बोलतात. बाय द वे, जे टायर्स आहेत ते चांगले मोठे दिलेले आहेत. 16 इंचाचे स्टील रिम्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात आणि टायर सेक्शन आहे 195/60चा. ही चांगली गोष्ट आहे. पुढे डिस्क ब्रेक, पाठीमागे ड्रम ब्रेक आहे. LEDमध्ये इंडिकेटर तुम्हाला ORVM पाहायला मिळेल. ORVM आहे तो बॉडी कलर आहे. इवन तुमचे जे डोअर हँडल्स आहेत दॅट इज ऑल्सो बॉडी कलर. मित्रांनो, तुम्हाला इथे मॅन्युअल की दिलेली आहे जी ओपन करू शकता. रूफ रेल्स मिळणार आहेत. शार्कफिन एंटेनासुद्धा तुम्हाला बॉडी कलर याच्यात पाहायला मिळेल. क्वार्टर पॅनलचं सुद्धा ग्लास याच्यात देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, बाय द वे, हा याचा रिअर प्रोफाईल आहे. 4 सेन्सर्स मिळतात. त्याच्यामध्ये पार्किंग रिअर कॅमेरा तुम्हाला याच्यात मिळत नाही. स्किटलर मिळते, रिफ्लेक्टर्स मिळतात. मित्रांनो, रिव्हर्सची लाईटसुद्धा दिलेली आहे आणि LEDजमध्ये टेल लाईट्स मिळतात. बाय द हे कनेक्टिंग नाही आहे, तुम्हाला फील होईल, पण LEDजमध्ये हे कनेक्टिंग हे खूप छान वाटतं. वायपर वॉशर नाही आहे, पण डिफॉगर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर बूट स्पेससाठी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये नियर अबाउट 308 लिटरचा बूट स्पेस आहे. पार्सल ट्रे दिलेला आहे. चांगली क्वालिटी आहे मित्रांनो आणि स्पेस चांगला आहे. बाय द वे, डस्टर वापर आहे. आणि हा स्पेअर टायर आहे तो मित्रांनो असणार आहे 16 इंचाचा. म्हणजे तुम्ही हा टायर रोटेशनला नक्की यूज करू शकता. सो हाय माउंटेड स्टॉप लॅम्पसुद्धा याच्यात मिळतं. जर आतमध्ये बोलायचं झालं तर खूप सुंदर असं इंटेरियर याच्यामध्ये आहे. सिम्पल सोबर ड्युअल टोन हे इंटेरियर आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक पॉवर विंडो मिळतात. विशेष म्हणजे ओके, हे वन टच मे बी डाऊन आहे. वन टच अप आहे का आपण चेक करूया. ओके, वन टच डाऊन आहे हा. अँड वन टच अप विथ अँटी पिंच. येस, विथ अँटी पिंच ऑप्शन आहे. बॉटल ठेवायला जागा दिलेली आहे. मिरर्स आहेत ते ॲडजस्टेबल मिळणार आहेत. ओके, फोल्डेबल आहेत ना, तुम्हाला ते इलेक्ट्रिकली मिळणार नाही, ते ॲडजस्टेबल आहेत. याच्या सीट्स आहेत ते अप्रतिम सीट्स आहेत. कम्फर्टेबल या सीट्स आहेत ड्युअल क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे. फक्त एकच निगेटिव्ह आहे, या हाईट ॲडजस्टेबल सीट्स नाही आहेत. आमरेसुद्धा याच्यामध्ये मिळत नाही. बोनेट आणि फ्युएल लीड ओपन करायला ऑप्शन. ओके, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटो आयडल स्टार्ट स्टॉपचं बटन आणि हेडलॅम्प लेवलिंगचं सुद्धा इथे बटन देण्यात आलेलं आहे. ABC अँड डेड पेडलसुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मित्रांनो. 7 इंच टच स्क्रीन, मॅन्युअल डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, ऑटोमॅटिक असो किंवा मॅन्युअल असो, मिळतंय महत्त्वाचं आहे. हॅलोजनमध्ये रूफ लाईट्स, पाठीमागे सुद्धा रूफ लाईट्स. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळणार आहे, इथे नाही मिळत मित्रांनो. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला हा सिम्पल ग्लो बॉक्स आहे. कुठल्याही प्रकारचं कूलचं ऑप्शन याच्यात नसणार आहे. ओके, देन पूर्णपणे ड्युअल पॅनल बघू शकता. सो तुम्हाला मी चालू करून दाखवतो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. खूप सुंदर असा वाटतो. याच्यामध्ये डिझेलच्या जमान्यामध्ये आता ॲनालॉग मिळते. हुंडाच्या सगळ्या गाड्यांमध्ये आता मोस्टली तुम्हाला डिजिटल मिळतो. हे 2 स्टिक अजूनही दिलेत. ठीक आहे, राईट साईडला स्पीडोमीटर, लेफ्ट साईडला RPM मीटर, मध्ये छोटीशी डिजिटल स्क्रीन आहे. बाय द वे, पाठीमागचे जे पॅसेंजर आहेत त्यांनी सुद्धा सीट बेल्ट घातला नाही, ती सुद्धा इन्फॉर्मेशन येते. अँड देन मायलेज तुम्हाला समजणार आहे. ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी आहे, इन्स्टंट आहे, रेंज आहे, हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. सोबतच अजून काय याच्यात इन्फॉर्मेशन आहे चेक करूया. A ट्रिप, B ट्रिप आणि ओडोमीटर रेडिंग हे सुद्धा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतं. याच्यामध्ये हे 2 गोष्टी चेंज करायला पाहिजे होते, मला असं वाटत होतं. ठीक आहे, आणि जे खास गोष्ट काय आहे की 7,65,000मध्ये स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स दिलेले आहेत. हेडलॅम्प्स आहेत ते नॉर्मल्स आहेत, राईट साईडला, लेफ्ट साईडला. AC वेंट्स आणि AC सुद्धा खूप छान आहे. AC आहे तो ऑटोमॅटिक आहे. खाली तुम्हाला 12 पॉवर सॉकेट आणि USB कनेक्टिव्हिटी आहे. 4 स्पीकर मिळतात त्याच्यामध्ये. 7 इंचची टच स्क्रीन आहे. अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी अलॉंग विथ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कंपनीचा हा रिव्हरचा कॅमेरा टाकला, क्वालिटी दाखवून देतो. लुक्स फाईन.
तर अशा प्रकारे याचं हे इंटेरियर आहे. ABS तुम्हाला तिथे एअरबॅग्स, अगेन एअरबॅग्स. प्लास्टिक आहे. प्लास्टिक मित्रांनो लगेच काढून टाका गाडी घेतल्यानंतर. ठीक आहे. आणि हा 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर नॉब. हा तुम्हाला हँडब्रेक मिळणार आहे. 2 कप फोल्डर्स आहेत आणि आर्मरेस्ट हा बाहेरून टाकलेला आहे मित्रांनो ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज. पॉवर विंडोचं बटन. आता या सीटबद्दल सांगायचं झालं, ओके, मायक्रोफायबर क्लॉथ वापरत जा. मॅक्झिमम GSMचा 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. आर्मरेस्ट नाही आहे, बट तिन्ही पॅसेंजरला तुम्हाला इथे हेडरेस्ट पाहायला मिळणार आहे. आणि पाठीमागे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथे AC वेंट्स नाही, बट लेगरूम थाय सपोर्ट चांगला आहे. ओके, जरी ही सीट मी व्यवस्थित केली तर बघा लेगरूम थाय सपोर्ट चांगला आहे. हेडरूम तुम्हाला नक्की कमी वाटेल. ओके, इथे ग्रॅब हँडल आहे. जर मी खाली सरकलं तर मग थाय सपोर्ट निघून जातो. ओके, अँड अजून जर मी खाली सरकलं तर नी रूम पण निघून जाते. तेव्हा मला मग हेडरूम ठीक मिळतो याच्यामध्ये. ओके, वर रूफ लाईट दिलेले आहे. पाठीमागे इथे मॅगझिन होल्डर दोन्ही बाजूला नाही आहे. मोबाईल ठेवू शकता. टॉयलेटचं पॉवर सॉकेट दिलेलं आहे. C टाईपच्या जमान्यामध्ये अजूनसुद्धा हेच चालू आहे. USB कनेक्टिव्हिटी द्यायला पाहिजे ॲटलिस्ट, किंवा C टाईपची मित्रांनो चार्जिंगचं ऑप्शन द्यायला पाहिजे. सीट बेल्ट सर्व पॅसेंजरला मिळतात मित्रांनो. ठीक आहे, पुढून अशा प्रकारे डॅशबोर्ड निघतो, पाठीमागून दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो 6 एअरबॅग्स, ABS EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, देन इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ओके, हिल असिस्ट, असे सगळे सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये मिळतात मित्रांनो. गाडीची सेफ्टी रेटिंग अजूनसुद्धा नाही अवेलेबल, कारण क्रॅश टेस्ट केलेली नाही आहे बाय द वे. तर 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी याच्यात देण्यात आलेली आहे. तशी ही 190 mm SUV कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. सगळं काय याच्यात फीचर्स दिलेले आहेत, रिक्वायर्ड फीचर्स. 3 फीचर्स मला वाटतं कमी आहे, त्यातले एक मॅन्डेटरी आहे असं वाटतं, जे आहे हाईट ॲडजस्टेबल सीट्स. बाकी सगळ्या तुम्ही गोष्टी करू शकता. ओके, सो याच्यानंतर आपण आता गाडी चालवणार आहात आणि तिथे मी तुम्हाला शेअर करतो की गाडी चालवण्यासाठी कशी आहे मित्रांनो. चला मित्रांनो, चालूया मारुती फ्रॉन्क्स. तर ही पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे मित्रांनो, डेल्टा. याच्यामध्ये आहे ना आपल्याला 1.2 लिटरचं ड्युअल VVT नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन मिळतं, जे 1200 CCचं आहे, 4 सिलेंडर, जे स्मूथ आहे खरंच आणि खूप रिफाईंडसुद्धा आहे. 88.5 BHP आणि 113 NMचं टॉर्क हे इंजिन जनरेट करतं. पॉवर जी आहे मित्रांनो ती खरंच कमी वाटते. जी सिटीमध्ये आहे त्यासाठी तुम्हाला ठीक आहे, आणि याच्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळतं. शहरात कमी स्पीडवर गाडी चालवणं खूप सोपं आहे. गिअर शिफ्ट खरंच हलका आहे, स्मूथ आहे, स्लीक आहे, ज्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं खूप इझी होतं, आरामदायक होतं, कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला नक्कीच, आणि जास्त लोड येत नाही. गाडीची कंपनीचं मायलेज आहे 21.79, पण तुम्ही प्रत्यक्ष शहरामध्ये 13 ते 16 अपेक्षा ठेवा, आणि हायवेवर तुम्ही मित्रांनो 18 ते 20, 22-23 सुद्धा काढू शकता, डिपेंडिंग अपॉन तुमच्या ड्रायव्हिंग कंडिशनवर किंवा ड्रायव्हिंग कसं करतं त्याच्यावर. गाडीच्या हँडलिंगबद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत हँडलिंग याची संतुलित आहे. हाय स्पीडवर देखील स्थिर वाटते, आणि महत्त्वाचं म्हणजे कॉर्नर करताना कॉन्फिडन्स जाणवतो. बट याच्यामध्ये जे स्टेअरिंग आहे ना मित्रांनो ते खूप हलकं वाटतं, त्यामुळे थोडा तुम्हाला हाय स्पीडला तिथे रिस्पॉन्स आहे, तिथे निगेटिव्ह तुम्हाला डेफिनेटली वाटू शकतं. स्टेअरिंग हलका असल्यामुळे तुम्हाला शहरात गाडी पार्क करणं मित्रांनो खूप इझी आहे. ओके, मात्र जेव्हा तुम्ही हायवेवर चालवताय गाडी तेव्हा नक्कीच तुम्हाला ते स्टेअरिंग आहे ना पाहिजेल असा रिस्पॉन्स, पाहिजेल असा फीडबॅक देत नाही. त्याच्यामुळे ना थोडं आहे ना असं अंडर कॉन्फिडंट हायवे स्पीडला वाटेल. मोर दॅन 100 याच्यावर नक्कीच. ब्रेकिंग मित्रांनो ठीकठाक म्हणेन मी याची. ओके, ABS EBD याच्यामध्ये आपल्याला मिळतं. पॅनिक ब्रेकिंग देखील तुम्ही करून गाडी नियंत्रणात करू शकता, बट जसं ब्रेकिंग हवं तसं एवढं मला तर या गाडीचं काही वाटलेलं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला इंजिन ब्रेकिंगचा यूज इथे करावा लागतो. 6 एअरबॅग्स आता स्टँडर्ड आहेत. ABS EBD हे तुम्हाला मिळणार आहे सेफ्टीसाठी. ओके, ट्रॅक्शन कंट्रोलसुद्धा आहे, हिल असिस्ट कंट्रोलसुद्धा मिळणार आहे. सस्पेन्शन मित्रांनो ह्याचं मारुतीवाल्यांचं खरंच एक प्लस पॉईंट असतो, जिथे तुम्हाला मॅकफर्सन स्टडचे सस्पेन्शन पुढे टॉर्जन बीमचे पाठीमागे मिळतं, ज्याच्यामुळे ना खड्डे असो, खराब रस्ता असो, तिथे गाडी व्यवस्थित जाते आणि कसल्याही प्रकारे तुम्हाला ना दणके जाणवत नाही. पण जेव्हा तुम्ही मोठ्या खड्ड्यांमधून जाताना तेव्हा मात्र तुम्हाला थोडा आवाज तिथे येऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे व्हिजिबिलिटी. जर मी आता ड्रायव्हरच्या सीटवर बसलो तर इथे ना तुम्हाला व्हिजिबिलिटी चांगली आहे, ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे 190 mm, त्यामुळे थोडी उंच गाडी नक्कीच वाटते. पण मित्रांनो याच्यात हाईट ॲडजस्टेबल सीट याच्यात मिळत नाहीत. जेव्हा तुम्ही स्टॅबिलिटीची गोष्ट करता हायवेवर, ठीक आहे,
जेव्हा तुम्ही हाय स्पीडला गाडी चालवता ना तेव्हा ओव्हरटेकिंग करताना तुम्हाला गिअर डाऊन करावं लागतं, कारण पॉवर कमी आहे. 1.2 लिटरचं इंजिन आहे हे, 88 bhp म्हणजे तुम्ही कायच एक्सपेक्ट करणार, बरोबर. पण मात्र गाडी आहे ना एक समतोल, स्मूथ, सायलेंट चालवण्यासाठी ही योग्य आहे. जर तुम्ही एक इंथुजियास्ट असाल तर त्यासाठी ही गाडी बनलेली नाही आहे मित्रांनो. नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे, जे शांत स्वभावाच्या लोकांसाठी खरंच चांगली ठरते. महत्त्वाचं सीट्स, कम्फर्टेबल सीट्स आहेत, पण हाईट ॲडजस्टेबल सीट नसल्यामुळं जे ड्रायव्हिंग करण्याची जी थोडी जी मजा आहे म्हणजे किंवा तुम्ही ती कम्फर्टेबल ड्रायव्हिंग पोझिशन तुमच्याकडे मिळणार नाही. बट सीट मात्र कम्फर्टेबल आहेत, कारण त्याचं कुशनिंग, थाय सपोर्ट, बॅक सपोर्ट अप्रतिम आहे. शहरामध्ये गाडी पार्क करणं खूप इझी आहे मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण 4 मीटर SUV आहे ही, ठीक आहे. आणि स्टेअरिंगसुद्धा हलकं आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. फीचरबद्दल बोलायला झालं तर 7 स्क्रीन आहे, पार्किंग सेन्सर्स आहेत, कॅमेरा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ओके, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला मिळतो मॅन्युअली, दॅट इज ऑल्सो इनफ. तर मला असं वाटतं की ही जी गाडी आहे ना ती शांत लोकांसाठी आहे. एक तुम्ही कम्फर्टेबल गाडीचा बघताय अशी जी SUV पण हाय ग्राउंड क्लिअरन्स पण असेल, SUV पण असेल, मारुतीची रिलायबिलिटी पण देणारी असेल, सिटीमध्ये चालवण्याचं तुम्हाला मजा पण पाहिजे असेल, सस्पेन्शनसुद्धा कम्फर्टेबल पाहिजे असेल, आणि ड्रायव्हिंग तुम्ही ओके एक्सपेक्ट करत असेल तर ही गाडी तुमच्यासाठी मित्रांनो बनलेली आहे. हा काही माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स होता जो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तर मित्रांनो हा पूर्ण वॉक अराउंड ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू होता तुमच्यासोबत. ही गाडी खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे. ज्यांचं बजेट कमी आहे, तुम्ही अशी गाडी शोधताय जी रिलायबल असेल, ठीकठाक फीचर असेल, फक्त रिअरचा कॅमेरा टाका काम होऊन जाईल. एक निगेटिव्ह आहे की हाईट ॲडजस्टेबल सीट्स नाहीत, त्यामुळं जर तुमची हाईट कमी असेल तर तुमच्यासाठी हा मेजर कन्सर्न असेल, कारण बोनेट दिसत नाही आहे. सो स्टील तुम्ही चेकआउट करा हे डेल्टा व्हेरियंट, आणि जर तुमचं बजेट बनत असेल तर नक्की घेऊ शकता. ही गाडी CNGमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. 1 लाख रुपये प्राईस त्याचीसुद्धा जास्त आहे मित्रांनो. तर हा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू होता, ड्रायव्हिंग इम्प्रेशन रिव्ह्यू होता, तुमच्यासोबत शेअर केला. नक्की फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.